लग्न जमण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मराठा सोयरीक संस्थेला प्रचंड मागणी वाढली आहे. या संस्थेने अल्प काळामध्येच आतापर्यंत 5,000पेक्षा जास्त लग्न जमवलेले आहेत. त्यापैकी 632 लग्न हे विधवा, विधूर, घटस्फोटित यांचे पार पडले आहेत. संस्थेने आतापर्यंत मोफत 92 वधूवर परिचय मेळावे संपूर्ण राज्यात घेतले असून 93वा मोफत वधूवर परिचय मेळावा हा नाशिक शहरात नाशिक जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाच्या रावसाहेब थोरात सभागृहामध्ये रविवार दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी होणार आहे. कोणत्याही विषयासाठी 84 53 90 22 22 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन संस्थेने केले आहे. तसेच संस्थेचे अध्यक्ष अशोक कुटे यांनी समाजातील एकल महिला, विधवा, त्यांच्या अनाथ निराधार मुलांसाठी पुनर्वसन करण्याचे भरीव कार्य केले आहे. ते अनेक वेगवेगळ्या सामाजिक विषयात सक्रिय पुढाकार घेत असतात. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना वेगवेगळे राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळालेले आहेत. पण देखील या ठिकाणी आलात प्रमुख गेस्ट म्हणून, काय सांगाल? अतिशय म्हणजे जेव्हा मला फोन आला का कुटे सरांनी या ठिकाणी जगदंबा फाउंडेशन याच्या माध्यमातून मराठी वधूवर मेळावा याचं ऑफिस नाशिक जिल्ह्यामध्ये प्रथम आणि त्यांनी नाशिक रोड त्या ठिकाणी त्यांनी चॉईस केला आणि नाशिक रोडमध्ये प्रभाग क्रमांक 21मध्ये या ठिकाणी स्टॉल मारला त्यांनी. ऑफिसचं आज उद्घाटन होणार आहे. तर निश्चितच ही मराठी समाजासाठी किंवा आमच्यासाठी का आमच्या प्रभागात हे वधूवर मेळाव्याचं या ठिकाणी मराठा समाजाचं एक ऑफिस उघडतं आहे आणि त्या वधूवर मेळाव्याच्या ऑफिससाठी उद्घाटनासाठी आम्हाला निमंत्रित केलं. त्याबद्दल कुटे सरांचे सगळ्यात पहिले आभार मानतो. निश्चितच आम्ही आता सगळे बसतो आमचे मित्रपरिवार. तर आपल्या मराठी समाजाची आपण बघितलं असेल बाकीच्या सगळ्या समाज संघटित आहे. हा फक्त एकच मराठीचा म्हणजे सांगायला सुद्धा शोकांतिक आहे का मराठी समाज संघटित होत नाही. कारण की मराठी समाज हा महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 40% हा मराठी समाज आहे आणि हा संघटित होत नाही. हा संघटित झाला तर वधूवर मेळावे काय आपण वधूवर मेळावे म्हणजे फक्त संघटित करून वधूवर मेळावे आपण स्वतः मराठी समाजाच्या वतीनं इतर जाती जमातीसुद्धा आपण लावून देऊ शकतो. एवढं मराठी समाजामध्ये ध्येय आणि एवढं त्यांच्याकडे सोशल वर्क आले. पण काय होतं मराठी समाज संघटित होत नाही. आता आमच्यासारखे 5-25 जण आम्ही ठरवलं आहे की आम्ही संघटित होणार आणि संघटित होऊन सगळ्यात पहिला मराठी समाजाचं या ठिकाणी पहिले एक मंगल कार्यालय होतं आणि ते छोट्याच जागे होतं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे नाशिकमध्ये होतं ते दामोदर थिएटरच्या मागच्या बाजूला. तर ते आता बंद पडले, जागा पुरत नाही, त्या ठिकाणी पार्किंगला जागा नाही. तर त्या माध्यमातून सुद्धा आम्ही या ठिकाणी मराठी समाजासाठी आम्ही हा पहिला वसा आमच्या हाती घेणार आहे. आणि त्यासाठी आमच्या प्रभागातील व आमच्या परिसरातील शिवजन्म महोत्सव समिती असन, आमची देवी ट्रस्ट असन, आपली दुर्गादेवी ट्रस्ट असन, त्याच्यानंतर तुळजाभवानी ट्रस्ट असन, या सगळ्यांना मध्यस्थी घेऊन याच्या माध्यमातून आम्ही हा एक झेंडा उभा करणार आहे. निश्चित या झेंड्याला आम्ही उभे केल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चित हा फडकवून राहू तेव्हाच आम्ही गप बसू. आज या ठिकाणी कुटे सरांनी या उद्घाटनासाठी आम्हाला बोलवलं, त्यांचे आभार मानतो. निश्चित आम्हाला त्यांना काय मदत लागेल त्यांनी आम्हाला हाक द्यावा. त्यांच्या हाकीला आमच्या प्रभागातले 4ही नगरसेवक व मराठी समाजाचे आपले सगळे बंधू आपल्यासाठी उपस्थित राहतील अशी आपल्याला गवाही देतो आणि आपल्या ह्या उपक्रमाला लाख लाख शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मराठा सोयरीक संस्थेला भेट दिली, काय सांगाल? निश्चितच एक मराठा समाजासाठी एक भूषण आहे आणि खरं तर मी कुटे सरांचं मनापासून आभार मानेल की त्यांनी नाशिकमध्ये हे मराठा वधूवर सूचक मेळावा कार्यालय नाशिक रोडमध्ये प्रथम चालू केलं आहे. त्याबद्दल त्यांचं मनापासून मी धन्यवाद देतो आणि ते बी आमच्या प्रभागात चालू केलं त्याच्याबद्दल पुनश्च आपल्याला धन्यवाद देतो सर. कारण ही संस्था जी काम करत आहे जवळजवळ 60,000 बायोडेटा त्यांच्याकडे आले, त्यापैकी 3,000 ते 4-5,000 सक्रिय त्याच्यात सभासद आहे आणि एक त्यांच्या हातून अनेक वधूवर मेळावे झाले आणि त्यांना राष्ट्रीय पुरस्कारसुद्धा या ठिकाणी मिळालेले आहे. आणि निश्चित आमच्याकडनं जी काही मदत लागेल आमच्या प्रभागातले नगरसेवक सूर्यकांतप्पा लवटे आहे, श्याम खोले आहे, ज्योतिताई खोले आमच्या सहकारी आहेत, सर्व म्हणजे नाशिक महापालिकेच्या जेवढे नगरसेवक मराठा समाजाचे आहे आमच्या माध्यमातून आमचं आत्ता चर्चा झाली लवट्याप्पाशी की एक मराठा समाजाचं मंगल कार्यालयसुद्धा आपल्याला या ठिकाणी पाहिजे आहे. तर शासनाची कुठे भूखंड असेल त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी बघू आणि शासनाकडे ती मागणी करू. त्याच्या शिवजन्मोत्सव समितीसुद्धा सहभाग त्या ठिकाणी घेणार आहे आणि निश्चितच शिवजन्मोत्सव समितीच्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्या ठिकाणी लवकरच त्या ठिकाणी वधूवर मेळावा घेऊ. त्या ठिकाणी जे गरीब कुटुंब आहे
त्यांचे म्हणजे फक्त मराठा समाजाच्या नव्हे तर इतर समाजाचे सुद्धा त्या ठिकाणी लग्न लावून देण्याचं काम त्या ठिकाणी शिवजन्म महोत्सव समितीच्या आम्ही याच्या निर्णयामध्ये घेणार आहोत. आणि निश्चितच मी आज तुम्हाला कुठे साहेब शुभेच्छा देतो, तुमच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देतो की आपल्या हातून असंच मराठा समाजासाठी कार्य घडत राहो, एवढी शुभेच्छा मी आपल्याला आपल्या प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पाहून झाल्या नाशिक नगरीमध्ये आपलं स्वागत करतो आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जगदंब फाउंडेशन हे मराठी सोयरीक संस्था यांचं जे संस्थापक अध्यक्ष अशोकजी कुटे सर जे आहेत, हे पहिल्यांदा आम्हाला भेटल्यानंतर त्यांनी ही गायधनी सर, डॉक्टर संजयजी गायधनी सर आणि आम्ही एकत्र येऊन पहिला मेळावा आम्ही हा नाशिक रोडमध्ये घेतला. जवळजवळ त्या मेळाव्याला आप्पा 4000 लोक होते त्या मेळाव्यामध्ये. अनेकांनी आम्हाला खूप मोठं सहकार्य केलं. बंटी भागवत पण होते त्यावेळेला, सगळे आपले नगरसेवक आले होते, आपले शिवजन्म महोत्सव समितीचे नगरसेवक आले होते. येत्या 2 फेब्रुवारी रोजी हा रावसाहेब थोरात हॉल जो आहे ह्या हॉलमध्ये हा मराठा सोयरीक संस्थेचा वधूवर मेळावा हा खूप मोठ्या प्रमाणात तिथं होणार आहे. त्या मेळाव्यासाठी सुद्धा आपल्या नाशिक जिल्ह्यात काय इतर लांबून सुद्धा समजा औरंगाबाद, पुणा, मुंबई इकडचे लोक मागच्या आमच्या मेळाव्याला उपस्थित होते. आणि ही जी कल्पना कुठे सरांनी राबवलेली आहे ती अतिशय सुंदर कल्पना राबवलेली आहे. हा विनामूल्य मोफत मेळावा असतो. या मेळाव्यासाठी ज्यांना काही योगदान देता येत असेल ते स्वतःहून पुढे येतात, योगदान देतात. मागच्या वेळेला सुद्धा आम्ही तिथे योगदान ठेवलं. त्या योगदानामध्ये एकाने नाश्त्याची स्वतः सोय करून दिली. म्हणजे असे जे या मराठा समाजामध्ये आप्पांनी सांगितलं, आप्पा खरोखर हा मराठा समाज जो हा एकत्रित येणं ही काळाची गरज आहे. आपल्या मराठा समाजामध्ये 35 वर्षाच्या पुढे वय झालेली मुलं आहेत, अजून त्यांचे विवाह होत नाही, अतिशय शोकांतिका आहे. आणि त्यासाठी ही जी मराठा सोयरीक वधूवर संस्था कुटे सरांनी काढलेली आहे, ही अतिशय चांगली काढलेली. या संस्थेसाठी आम्ही अतिशय तळमळीने आमचे प्राध्यापक शंकरराव सोमवंशी, आमचे संजयजी गायधनी, बंटी भागवत, आता नगरसेवक लोट्याप्पा, आरडी तात्या, हे सर्व काही आम्हाला मिळाले. आणि त्यामुळे या कामाला अतिशय चालना मिळाली. हा जो हे वधूवर मेळावा जो आहे हा भविष्यात सुद्धा अतिशय मोठ्या वटवृक्षात त्याचं रूपांतर होईल. प्राध्यापक शंकरराव सोमवंशी, जगदंब फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कुटे सरांचं या ठिकाणी नाशिक नगरीमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आत्ताच आपले नगरसेवक आरडी दोंगडे सर, लवटे सर आणि सर्व कार्यकर्ते, डी.जी. पाटील सर, गायधनी सर, घोरपडे सर आणि मी स्वतः सोमवंशी सर, आम्ही सक्रिय कार्यकर्ते त्यांच्याबरोबर असतो. आणि हा जो काही उद्देश आहे हा अतिशय पवित्र उद्देश आहे की मराठा समाजाला एकत्र आणण्याची गरज आहे. आत्ताच लवाटे सरांनी सांगितलं की मराठा समाज हा एवढा 40% असूनसुद्धा आपण एकत्र येत नाही किंवा आपण एकमेकांशी बांधिलकी ठेवत नाही. परंतु त्याचंच आपण हे एवढे प्रतिनिधित्व त्यांनी सांगितल्याप्रमाणे प्रभागातील सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते मिळून गायधनी सर या ठिकाणी संस्थापक संयोजक म्हणून काम पाहत आहे. आणि त्यांच्या जोडीला पाटील सर हे अतिशय सक्रिय असतात. नगरसेवकांचा सहभाग घेऊन निश्चितच कुटे सरांना त्यांच्या या कार्यासाठी आम्ही शुभेच्छा देतो. त्यांना मदतीसाठी आम्ही सतत तयार असणार आहे. आणि मराठी समाजातील ज्या काही अडीअडचणी असतील त्या आपण या माध्यमातून आपल्याला सोडवायच्या आहे. एक रूपाने एकजुटीने हे काम करायचं आहे. पुन्हा एकदा कुटे सरांना धन्यवाद. भारत मराठा सोयरीक जगदंब फाउंडेशन यांच्या मार्फत येथे लग्न जमते म्हणजे लग्न जमवली जातात. खरं तर हा विषय अतिशय जवळचा आहे, माझ्या काळजातला विषय आहे. संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर राष्ट्रभर आता आम्ही सध्या फिरतो. तर खोट्या प्रेमाच्या जाळ्यात फसून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून जी लेकरं माझे घेतात त्यापेक्षा ह्या ज्या आमच्या संस्थेनं जो हा उपक्रम राबवलेला आहे आणि राबवत आहेत, गेले कित्येक वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे की ते लग्न जमवले जातात. खऱ्या अर्थानं तुमच्या योग्यतेचा तुम्हाला आयुष्यभर जपणारा साथीदार नक्कीच इथं तुम्हाला मिळतो. आणि जवळजवळ 4000पेक्षा जास्त लग्न या संस्थेने जमवलेली आहेत. त्यांचा बायोडाटा प्रचंड मोठा आहे आणि खूप काही त्यांनी समाजासाठी केलेलं आहे. तर माझं असं आव्हान आहे की विनाकारण आपण या सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये फसून आपलं आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं आहोत. त्यापेक्षा
हे म्हणजे येस अशोकजी आहेत आणि ही सगळीच लोक आहेत आमचं म्हणते किंवा हे सगळे ही सगळी जी माझी लेकरं आहेत यांच्या मार्फत किंवा यांच्या साह्याने आपण आयुष्यामध्ये एक चांगला साथीदार मिळवू शकता. आपल्याला आयुष्यामध्ये कसं राहायचं आहे, काय करायचं, आयुष्याचं ध्येय कसं गाठायचं आहे. खरं तर प्रेम होतं, माहिती नसते, एकत्र येता आणि 6 महिन्यानंतर विभक्त होता आणि अक्षरशः संपूर्ण आयुष्य आपलं उद्ध्वस्त होतं. तर असं न करता इथं जर आलात तर नक्कीच तुम्हाला आवडेल असा तुमच्या योग्यतेचा साथीदार तुम्हाला नक्कीच मिळेल. शिवाय मी इथं वाचलेलं आहे की 580 विधवा, ज्यावेळेला समाज विधवा म्हणतो, विदूर म्हणतो, अशा लोकांच्यासाठी सुद्धा इथं स्थळ बघितलं जातं. तर प्रचंड सुंदर असं एक आत्मविश्वास वाढवणारं, आयुष्याला दिशा देणारं एक नाव आज मी मला कळालं की येथे लग्न जमेल म्हणजे जमवणारच आम्ही, काय वाटेल ते करून. तर अशा सुंदर या संस्थेला आपण सगळ्यांनी भेट द्यावी. वसंत हानकर, मी युवा व्याख्याता, समाज परिवर्तनकर, आपल्या सगळ्यांना खूप 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 प्रचंड शुभेच्छा देतो. वंदे मातरम, जय हिंद, जय भारत. नवा